नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम. आपल्याच थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, थुकरटवाडीमध्ये कालच्या भागामध्ये रितेश देशमुख सर आणि जेनिलिया वहिनी आलेले आहेत. पुन्हा एकदा दोघांचं मी मनापासून स्वागत करतो आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झाली आहे थुकरटवाडीच्या आपल्या सिनेमाकडे वळण्याची, ज्याचं नाव आहे थुकरटवाडीचा बाहुली. या सिनेमाचा एक भाग आपण कालच्या भागात पाहिलेला आहे. आता बघूयात पुढे काय घडतंय. तुमच्या आईला तुमच्या पटकन मारामारी करा ना. पटकन मारामारी करा, काय मस्त बघायला मिळू दे की. म्हातारीचा हात सोड. नाही, ते मला वाटलं, मी म्हंटल ए म्हाताऱ्या तिचा हात सोड. मध्ये मध्ये काय आतमध्ये पळतो? हा पडतो म्हणजे हा आणि नाही ते एकच आहे दोन्ही, आपण असं समजायचं ते. नाही, पण हा त्याच्यापेक्षा जरा हँडसम वाटतोय. ए मी पण मारामारी करू शकतो, फायटिंग करू शकतो. ते करवत घेऊन आलेत. मग मी नाही करवत फायटिंग. तूच कर, तूच हँडसम आहेस. कोण आलं रे मारामारी करायला? हा हा अरे तिचं काय चाललंय? कोण येतंय? कोण येतंय? इकडून आलं. पॉपकॉर्न खातोय. अरे अरे त्यानं त्याला गोळी मारली.
हा मग काय झालं काय नाही वा, आता ती गोळी मारली ना त्यानं तोंडात धरली ती आता उलटी करणार आणि त्याच्या अंगावर थुकणार मग बघ. अरे तुझा भाऊ आहे ना मी मिथून दादा आहे का मी गोळी लागली यार मला. अरे जा ना मारतात त्यासनी. मला शर्टाची बटणं लावता येत नाही आमची वाट लावायला निघाला होता मोठा हिरो बंद होता गेला ना आता 12च्या भावात हिरो झाला ना झिरो. अरे काय घाबरतोय, जा ना मारतात त्यांना. नाही पण माझ्याकडे पॉवर बँक नाही. अरे ते नाही मग मला फायटिंग नाही करता येत, मी फायटर नाही. ते माहितीये मला बाळा, माहितीये मला. तुला कसं माहिती? 25 वर्षापूर्वी मला पण जुळं झालं होतं, पण जत्रेत दोन्ही पोरं हरवली. कशी दिसतात पोर? माझ्याकडे फोटो आहे त्यांचा. हा. हे बघ. म्हणजे आम्हाला जुळ्या आया होत्या. ए, म्हणजे माझ्या आईला जुळी पोर होती. हा हा तुझ्याकडे फोटो आहे हाय 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 तुझ्या आईचा? हो आहे की. हे बघ हे बघ हा बघ. हा काय? ते तोंड उलट असल्यामुळे मला आठवत नाही आईचा चेहरा. म्हातारे हेच वाचणार होत ना तुला हा गेला ना आता 12च्या भावात. चल या 12च्या कागदावर सह्या कर. आपलं 7/12च्या कागदावर सह्या कर. मी नाही करणार. मग मारायला तयार हो मग नाही काय हिला मारायच्या आधी तुम्ही हा ह्याला एक गोळी मारा. ही काय फालतूगिरी आहे? एक मारली आहे ना त्याने, मला नाही पाहिजे. हट. नाही नाही माझ्या अंगावरचा प्रत्येक वार हा झेलणार अशी शपथ घेतली होती. ए मी नव्हती घेतली शपथ बिपत. ए स्क्रिप्ट मध्ये होतं काय डॉक्टर या ऍडिशन काय पण हट, मी नाही घेणार गोळी. हट. मला नाही घ्यायची. मी मेलोय, मी संपलोय, माझं संपलोय. तुम्ही ह्याला गोळी मार. ए मी एक नाही, मी मिनिट. मेलोय. हा. पण तुम्ही दोघं एकच होता ना रे? हो आम्ही दोघे एकच आहोत. एकच आहे ना? मग यांना दोघां मिळून एकच पेमेंट करा आज हा. ए एकच काय एकच. तो वसंत विहारला राहतो, मी घोडबंदर नाही. अरे एक पेमेंट एक कसं काय यार? एवढं? हा, मग हा ठीक. एक मिनिट, तुम्ही दोघं जुळी? एवढी गणलेली जुळी मी पहिल्यांदाच पाहिजे. ऐ, अच्छा असं मॅटर आहे म्हणजे हे जुळे आहेत. काय हरकत नाही, एकत्र या जगात आले एकत्र वर जातील है ना. चला एकत्र आम्ही एक सिनेमा पण केलाय. 3 डिसेंबरला येतो पांडू. सिनेमाघरात जाऊन बघायला विसरू नका. चला तयार व्हा. 1 2 3. अबे गोळ्या कुठे आहे बे याच्यात? गोळ्या भरत जा ना. थांबा थांबा ही घे ही घे. ना हा पोलीस आलेत, आपण त्याला नंतर बघू. चला इथून पहिले. ठीक आहे, पोलीस आले म्हणून वाचले तुम्ही. हे घे पकड. चल चल गेले चल रे. चल, चल. अरे, त्याला पोलीस अरे काय केलं तू? अगं नशीब पोलीस आले म्हणून वाचून. अरे तू कोण आहेस मग? मी पोलीसच आहे ना. अरे मग तू त्यांना घाबरवायला पाहिजे होतस ना. नाही नाही मला सायरनचा आवाज काढता येत नाही. हो मग मी कशी दिसते? तू ह्या कपड्यात एकदम मस्त कडक दिसतेस. हा काय पण म्हण. असली पांढरे कपडे आहेत ना, ह्याला घालायची वेळ आली आहे. माझा भाऊ हा माझ्या बरोबर आम्ही लहानपणी जुळे होतो. लहानपणी काय आता पण वेळ आहे. माझ्या बरोबर खेळला मोठा झाला, आता मला सोडून चाललाय.
जिंदगी तो बेवफा है. वा डुन. मरता मरता तरी वाजव रे. एक दिन टुक. आम्ही एकत्र खेळायचो. आम्ही दोघांनी पिक्चर पण केलाय पांडू. 3 डिसेंबरला येतो सर्वांनी सिनेमागृहात बघायचा. जो है समा कल हो न हो. हे पण एक पिक्चर मध्ये. तुझी चिमणी उडा. ऐका ना, दादा. ओ दादा. जसा पोपट पिसाटला. दादा. ओ दादा, तुम्ही मरत का नाही आहात? पिल्यांची नाके निघाली. पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये, जरा पाणी घेऊन ये. नागोबा नागोबा डुलायला लागला. शिकाराच्या. गोळी देतो, गोळी देतो तुला. एक गोळी जिंदगी तो गोळी का गोळी. घ्या पटकन ती. भावा बरं वाटतंय रे. हो ना. असं जरा झिंगल्यासारखं वाटतं. मस्त वाटतंय. कुठली गोळी होती? ती बंदुकीची गोळी होती. मगाशी राहिली होती ना ती तुला दिली. म्हटलं मरशील तरी आता. काय? हो. आता ते एकदा. ए म्हातारे, मैं नहीं नाचूंगी. मला काय पागल कुत्र चावले तुझा डान्स बघायला. त्याच्यापेक्षा मी न्यूज नाही बघणार टीव्हीवर. ए म्हातारे, चल सही कर याच्यावर. मैं नहीं नाचूंगी. ए, काय बोलतो ते ऐक. सही कर याच्यावर. मी नाही करणार. का? मला लिहिता येत नाही. ते काय अंगठा दे. अंगठा नाही देणार मी. हा? अंगठा दिला तर मी मेसेज कसा टाईप करणार. आत्ताच बोललीस ना तू लिहिता येत नाही म्हणून. लिहिता नाही येत मला, टाईप करता येत. अरे कशी म्हातारी येईल. ए म्हाताऱ्या, जास्त नाटक करू नका, नाही तर ना तुला. काय 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 इकडे ये. काय काय करणार आहेस तू? एवढा कॉन्फिडन्स. मग ए कुठून आला, कुठून ते एवढा कॉन्फिडन्स. कोण येणार तुला वाचवायला? ते कार्टून मधला पोलीस पोरगा. हो. हे बघ, हे बघ. वा वा. प्रत्येक कार्टून हे कॉमेडी नसतं बाळा. प्रत्येक कार्टून हे कॉमेडीच असतं. ए आपल्याला लढायचं नाही. तंटा नाही तर घंटा नाही. घंटा नाही तर शाळा नाही. शाळा नाही तर कॉलेज नाही. कॉलेज नाही तर गर्लफ्रेंड नाही. गर्लफ्रेंड नाही तर लग्न नाही. लग्न नाही तर पोरं नाही. पोरं नाही तर शाळा नाही. शाळा नाही तर घंटा नाही. घंटा वाजते टन टन टन. टन वाजलं, मटण शिजलं, हाडक्यानं दुखतीय दाड, सजनी रस्सा रस्सा वा. हे फालतूगिरी बंद कर. मार खान पटकन मरून जाण, काम खलास. काय मार खा पटकन. मी हिरो असतो, हिरो. मोठा आला हिरो. गेरे सोलून काढा हिरोला. घ्या बरं जरा कोपऱ्यात घ्या. चला, या. एक को चुन चुन के मारना बेटा. ए म्हातारे, चल सही कर. मैं नहीं नाचूंगी. अरे मी काय बोलतो ती ऐक तरी. सही कर ना. मैं नहीं करूंगी सही. सही कर. नहीं. सोडा त्याला. मारा रे मारा.
देवा. भाऊली भाऊली उठ भाऊली 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 सगळ्यांना तुझी पावर दाखव भाऊली. अरे काय पावर दाखव तू माझ्या डोक्याची नस फोडलीस मी काय आता उठत नाही बा. भाऊली, उठ भाऊली. ए, म्हातारे सही कर पटकन. नाही मी नाही नाचू. ठीक आहे. मी काय म्हणते मैं नाचती हूँ ना. मी नाचते. माझे 2-3 व्हिडिओ बनवून होतील या रील साठी. हा ए, रितेश पटकन उठ. माझ्या बरोबर 2-3 व्हिडिओ बनव मग तू पड. उठ लवकर. ए उठ ना. हे फालतूगिरी बंद करा. काय चालू तुमचा? म्हातारे लगेच सही कर नाही तर मरणार तयार हो सांगतो आता. नाही मी नाही करणार. ए तिला पण बाजार या. आहे तिला पण बाजार. मला नका मला व्हिडिओ बनवायचे. ए उठ ना उठ सही ना कर नाही रितेश. मारून टाकेल तुला. नाही मी नाही करणार सही. थांबा. हो हो. मी मेलोय कुणाला दिसत नसतं कळलं. स्क्रिप्ट वाचत जा. ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचं असतं ध्येय अचूक, तोच असतो खरा दाभाडे तळेगाव. धडाकेबाज आहे ना ते. धडाकेबाज आहे ना. हा घेतो मी नीट घेतो ना. दाभाडे तळेगाव. तोच असतो खरा धडाकेबाज. उठ उठ लखन, उठ लखन, चल लखन. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा ओट फट स्वाहा. उठ. हे बघ तुला उठायलाच लागेल. चल लखन उठ उठ. हीच आहे तुझी परीक्षा. उठ लखन. ओम भगभुगे भगभुगे भगनी भू भागोदरी. भाऊली त्याच्या चेहऱ्याला लागली. अरे देवा. हो ग माझे जरा हिरो सारखा तर दिसू दे. थांब जरा. काय ते रूप. अरे बहुत खर्चा किया भाई. बहुत खर्चा. हाँ क्या बात है. शाबाश शाबाश. हा माझ्या अंगात गेला. कळलाय ते. मी इकडे नाहीये. मला माहिती आहे. आणि तुझ्या अंगात पण खूप असतात. ए जो देतो म्हातारीला त्रास त्याला मिळत नाही उन्हाळ्यात आमरास. मगाचपासून त्याचं बरं चाललं होतं. तुझा आत्मा त्याच्यावर गेलाय असं झालंय आता. हे नाना आता तुला नाही सोडणार मी. हा. लात पोचणार का इथपर्यंत? नाही. मग हातानं उडव ना. आईच्या गावात. अरे, एवढी पावर कुठून आली याच्यात? एवढी पावर कुठून आली? हँड साफ करा सगळ्यांनी. यार, हे बरं झालंय का तुम्ही हो, जरा मगाचपासून हे चांगला आयटम केला. सिरियसली काय करतायत? हँड साफ हँड साफ करून घ्या रे सगळे. सगळ्यांनी करून घे. करून घ्या सगळे. ए,
हात साफ कर पहिले हे घे हे. हँड साफ व्यवस्थित घ्या सगळ्यांचं झालं ना? सर तुम्ही घेतलं का? काय करताय हँड साफ करतोय तसं नाही हो, हात वर करा, हात वर करा. हँड्स अप हँड्स देखो पुलिस ने तुम्हें पारा तौर से घोर लिया है. काय एकदा एकदा पुलिस ने तुम्हें पारावर गोद लिया है. पारो में सो अरे पण हा कोण आलाय हा कोण आहे कोण हाय पण म्हणजे सूर्यवंशी. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ. मागच्या वेळेला ते आलते ना, बरं झालं तू नाही केलं, लय मार खाल्ला असता. मी मेलोय, मी दिसत नसतो एवढं तर लक्षात ठेव. सॉरी. तिकडे हे बघा साहेब, तुम्ही कायदा हातात घेऊ नका. मी कायदा नाही फायदा हातात घेतलाय. तसं नाही, ते हातातलं काय ते भांडी आता बंद करा तुम्ही. ए पकडा त्यांना पकडा, घेऊन जाऊ, अटक करा त्यांना. नाना म्हणतात मला. वा 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 पोरा, माझ्या पोरा. आई 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 हो ही तुमची आई आहे हो आई दिसत नाही तू कोणती दिसत? पण तू कसं ओळखलंस हे मला त्याच वेळी कळलं होतं ज्यावेळी यानं फोटो दाखवला होता मला. अच्छा आणि तू कसं ओळखलंस की ही तुझी आई आहे फोटोमध्ये तर आई पाठमोरी होती ना अगं तेच तू नीट फोटो बघितलाच नाही. तिला टिंगूळ आलं होतं, त्याच्यावरून ओळखलं ही माझी आई आहे म्हणून. कसं काय माझा बाप म्हणायचा ही लय डोक्यावर पडली म्हणून तिला टिंगूळ आलं, म्हणून ती माझी आहे. असू दे, मला माझी 2 पोरं परत मिळाली, एक सून पण मिळाली. इश्श हो पण हे सगळं बघायला दादा नाही, दादा पाहिजे होता. आई आई काळजी करू नकोस, मी कायम तुझ्या बरोबर असेल. तुझं लग्न होईपर्यंत मी तुझ्या सोबत असेल. हे गुंड लोक तुला त्रास देतील ना, तेव्हा मी तुझ्या आतमध्ये येत जात असेल. मी तुझ्या आतमध्ये येईन, त्यांना मारेन आणि परत जाईन. तुझं लग्न होईपर्यंत मी कायम येत जात असेल. आणि लग्नानंतर मग माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा ओमफट स्वाहा. चल ग. वा 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 वा, माझा आत्मा ओम फट स्वाहा आणि ही त्याला स्वाहा. मजा आली. मी सगळ्या कलाकारांना मंचावरती बोलावतो. या सगळे कलाकार या. रितेश सरांपासून सुरुवात झाली आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आपण एकदा रितेश सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. जेनेलिया वहिनींसाठी जोरदार टाळ्या त्या पहिल्यांदा आपल्याकडे आलेल्या आहेत. थँक्यू. मी दोघांना वरती बोलवतो, आमच्या मध्येच या सर. जोरदार टाळ्या. लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन. सरांचा हा सिनेमा आहे आणि ती कथा फारच छान होती आणि त्या कथेचं काहीतरी करावं अशी इच्छा झाली आम्हाला. रितेश सर, कसा वाटला हा आपला सिनेमा? ही कथा जर मला माऊली करायच्या आधी कथा त्यावेळेस मिळाली असती तर मग काहीतरी वेगळं झालं. माऊली पण लय भारी झाला असता. पण थँक्यू सो मच, खरंच अप्रतिम. एक तर लिखाण, परफॉर्मन्स
आणि टायमिंगमध्ये तर काय म्हणजे तुम्हाला कोण धरू शकत नाही, एवढं उत्कृष्ट तुम्ही सगळे काम करता. आउटस्टँडिंग. खरं थँक्यू सो मच. काय की अशा मंचावरती लय भारीपासून सुरुवात झाली, त्यात माऊली दोन्हीचं एक मिलन एका चित्रपटामध्ये झालं. आणि खरं म्हणजे आपण सर्वांनी जे केलंय ते आम्हाला तुम्ही मान दिला आणि त्या मान दिला सर्वांचा खरंच खूप खूप आभार. आणि वहिनी तुमचं कॅरेक्टर पण होतं सिनेमात. कसा वाटला तुम्हाला हा आमचा सिनेमा? नाही, टू गुड. इट वॉज रिअली रिअली टू गुड. जसं रितेशने सांगितलं की इफ दिस वॉज इफ भावली वॉज ऍक्च्युअली माऊली इट वुड बी वंडर्स. पण खूप हसत होत्या त्या, मी बघत होतो, खूप हसत होत्या, खूप एन्जॉय केलं होतं. नाही, मला काय की जर तुमच्या सर्वांची परवानगी असेल तर भाऊली हा टायटल मला तुम्ही द्या आणि त्याच्यावर एक चित्रपट मी बनवा सर. विनोदी बनवू आपण. हो, विनोदी. तुम्ही सर्व ऍक्च्युली जे काम करताय ते आम्हाला इन्स्पायर करता. तुम्ही खरं म्हणजे आमचे शिक्षक आहात. आम्ही जेव्हा चित्रपट करतो, हाऊसफुल असेल, धमाल असेल, आता नवीन जेव्हा सिरीज येतात तेव्हा असं वाटतं की बाबा भाऊनी काय केलं होतं, कुशलनी काय केलं असतं. म्हणजे तुम्हा सर्वांचं एक तुम्ही इन्स्पिरेशन आहात. तुमच्या सर्वांची जी कॉमेडी आहे ते आम्ही घेऊन कुठेतरी म्हणजे माझं काम एकलव्यासारखं आहे किंवा बघून आपण काहीतरी बेटर करू शकतो. एवढं चांगलं काम तुम्ही करता आणि एवढं प्रेम तुम्ही मला दिलं त्याबद्दल खरंच आपले आभार. म्हणजे बँजोमध्ये तुम्ही जे गटारीतून जे बाहेर ते पण मला आठवतंय. हे पास्टर फेनेसाठी मी आलो होतो तेव्हा हे त्यावेळेस माऊली होते आणि भाऊ CID होते. आणि खरंच आउटस्टँडिंग की अशा मंचावरती एवढं प्रचंड टॅलेंट उभं आहे आणि तुम्ही प्रत्येक सोशल गोष्ट असेल, काही सामाजिक गोष्ट तुम्हाला सांगायची असेल त्याच्यावर पण आपण टिप्पणी करता, राजकीय गोष्टी असतील त्याच्यावर पण टिप्पणी करता. पण विनोदाच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराला किती आनंद देताय हे तुम्हाला माहित नाही. सर, एक रिक्वेस्ट आणखीन तुम्हाला आमच्या दोघांकडनं. जी. आमच्या दोघांचा एक सिनेमा येतोय पांडू नावाचा 3 डिसेंबरला येतोय. अख्खा महाराष्ट्र पाहतोय. प्लीज, पांडू नावाचा चित्रपट येतोय 3 डिसेंबरला. मी जाणार आहे. यांनी तर बोलवलं तर जाईल. मी तिकीट घेऊन जाणार आहे. मजा आली. कमाल. स्वप्नील सर काय सांगाल? मला 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. म्हणजे एक गोष्ट सांगायची आणि एक विनंती करायची. अर्थात पहिली गोष्ट अशी की मगाशी आपण गप्पा मारत होतो भाऊ वहिनी, आपण इमॅजिन मीट्स बद्दल बोलत होतो आणि आपण असं म्हणत होतो की ते फ्रोझन आहे आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि कधी बाहेर काढा आणि लगेच ते कुक करा आणि ताजं असल्यासारखं तुम्ही ते खाऊ शकता. आणि त्याचं शेल्फ लाईफ 6 महिने ते 1 वर्षापर्यंतचं असू शकेल. आणि जनरली गोष्ट आज बनवली की 3-4 दिवसांनी ती शेळी होते. मला असं वाटतं की आमचा हा मंच पण फ्रोझन फूडच आहे सर. अरे क्या बात. थँक्यू. आणि ही सगळी मंडळी तशीच आहेत. हे सगळे आमचे पदार्थ आहेत रुचकर आणि ज्याला तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवता आणि दर आठवड्याला सोमवार, मंगळवार, बुधवार बाहेर काढता. आणि आता 800 भाग झाले. ही सगळी मंडळी अशी असतात की प्रत्येक वेळा असं वाटतं की हा पदार्थ आज पहिल्यांदा नव्याने बनवलाय, तो फ्रेश आहे. हे तुम्ही स्वतः उत्तम कॉमेडियन आहात, उत्तम कॉमिक टायमिंग आहे तुमचं भाऊ. वहिनी तुम्ही उत्तम अभिनेत्री आहात. तुम्हाला दोघांनाही कळेल की 800 भाग हे सातत्य राखून ठेवणं ही काही सोपी गोष्ट म्हणजे आता मला एक फार सुंदर योग वाटला. तुमच्या दोघांचे आभार. आणि मला एक विनंती अशी करायची, जर भाऊ आणि वहिनींची परवानगी असेल आणि त्यांची इच्छा असेल तर, की एकदा आपले हिरो हिरोईन आणि हे हिरोईन यांचा एक लई भारीची स्टेप जर भाऊ आणि वहिनींची परवानगी असेल तर. अरे आय एम नॉट डान्सर. कसं आहे हे दोघे डान्सर आहेत. मी आय विल फॉलो कुशल. ते किती माती खाल्ली तर छान. करा ना. आणि तुम्ही दोघे करा. बाकी हा जो फ्रोझन आहे याला मी बाजूला जवळजवळ वरच्या फ्रीजरमधून बाहेर काढल्यासारखं आहे बघा. नजरेचे हे बाण सोडून बेफाम झालो या हैराण येडा पिसा.
रांगेच्या तारेत रंगाच्या धारेत चल घालूया आला होळीचा आला होळीचा सण चल नाचूया आज प्रीतीच्या रंगाची ही चढली तुम्ही म्हणाला सर की 1000व्या भागात तुम्ही स्किट करणार. नाही, पण त्याच्या अगोदर 3 डिसेंबरला पांडू चित्रपट येतोय, तो नक्की पहा. बाकी सगळं विसरा. पण तुम्ही सुरुवात करून दिली ना, आमचं करिअर पण माझं कास्टिंगच ठरलं तुमचं हे डान्स बघताना. तेव्हा आपण काय करू, ह्या माऊलीचा पार्ट 3 करूया. रितेश सर, रितेश देशमुख, कुशल बद्रिके, जेनिली. आता हरकत नाही, शेवटचा एक डान्स बघता. पण मजा आली, जोरदार टाळ्या. खूप मजा आली, खूप मजा आली. तर कसं आहे, आज सर आलेले आहेत आणि ते आपल्यासाठी तर खाऊ घेऊन आलेलेच आहेत. म्हणजे नुसतं बोलायचं काय, काहीतरी टेस्ट करायची आमची इच्छा आहे सर. तर काही संधी आहे का आम्हाला? वहिनी नाही, तुमच्या वहिनी, आमच्या वहिनी, आमच्या पत्नी, बायको बायको. आता काय आणलंय आज? चिकन नगेट्स आहे आणि सीख कबाब पण आहे. तर प्लांट बेस आहेत. आपण आता टेस्ट करूया. आमचे कलाकार सगळे उत्साहीच आहेत. हो ना, हे खायला मिळणार म्हणून दुपारचा नाश्ता नाहीये. पूर्ण भुकेले राहिलेत सर ते आज. भाऊचं पोट अर्ध दिसण्याचं कारणच ते आज. या मग सगळे वरती या. स्वप्नील सरांना पण मी मंचावरती आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण हे सगळं व्हेज आहे. याच्याविषयी माझा ह्यांचा चेहरा असा पडला. वहिनी आता चिकन असं काहीतरी हीच तर खरी गंमत आहे. ऍक्च्युली गंमत तीच आहे की आता मी सांगितलं, हीच माझी चूक झाली खरं. सांगायला नव्हतं पाहिजे होतं, पण आता तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. नाही, आमच्या इथे तर बुकिंग करून टाकले सर बऱ्याच लोकांनी. आमच्या इथे बुकिंग केले सर ऑडियन्सनी. त्यातल्या अर्धे लोकांचा प्रश्न हाच होता की डिलिव्हरीला मग स्वतः रितेश देशमुख येणार की दुसरे. त्यांना असं वाटलं की सरांचा बिझनेस आहे तर बाबा पहिली डिलिव्हरी सरच देतील की काही सरप्राईज आहे काचा बाबा. पण हे चांगली आयडिया, येऊ पण शकतो. नॉट बॅड. मी एक आयडिया दिली सर. तुम्ही एक सरप्राईज मध्ये असं एक टोपी उघडून रितेश देशमुखच दिसतात असं एखादा कस्टमर. 1000वा एपिसोड सगळ्यांसाठी मी डिलिव्हरी बॉय. त्यांनी इतकं मनावर घेतलं. यस सर. पण त्यापूर्वी 3 डिसेंबरला पांडू चित्रपट पाहायला विसरू नका. आता तुमची सुपरहिट राहिल्याशिवाय होत नाही आता. ज्याने नॉनव्हेज खाल्लं, मी आता सांगतो, भारीतला वाली माणूस पण नाहीच सांगू शकणार की हे म्हणजे यांनी सांगितलं नसतं तर आम्हालाही कळलं नसतं. आणि फार टेस्टी आहे. म्हणजे मला माझा मगापासून ऐकताना तर इतकं क्युरिओसिटी वाढली होती माझी. खरंच काय असेल बरं टेस्ट, खरंच काय असेल बरं टेस्ट, खरंच काय असेल बरं. फारच सुंदर आहे. पण हे तुम्ही सांगूच शकत नाही की हे काय आहे. सर गेलेत डिलिव्हरी. हे रेडी टू इट आहे. त्यातल्या बिर्याणी पॅकेटमध्ये आपल्याला 2 मिलीमीटर कट करून तुम्ही फ्रीझरमध्ये काढून सरळ मायक्रोवेव्हमध्ये 5 मिनिटं गरम केले की रेडी टू इट. हे कबाब्स ऑलरेडी रेडी आहेत. तुम्ही तव्यावरती थोडं तेल टाकून, ह्याच्यात जास्त तेल टाकायची गरज नाही, त्याला थोडं शालो फ्राय करून आपण खाऊ शकता. नगेट्स आहेत, हेल्थ प्रमाणे फ्राय करा किंवा ओव्हनमध्ये करा किंवा एअर फ्रायमध्ये पण करू शकता.
तर सर प्रातिनिधिक स्वरूपात गिफ्ट देणार आहे. येस येस प्लीज. सगळेच हात लावूया ना, सगळेच हात लावूया ना, सगळे हात लावूया. पण ऍक्च्युली यू कॅन चेक. नाही आहे ना सर, तेवढा तो विश्वास आहे सर. नाही सॉरी सिंपल. क्या बात है, वाव. फारच भारी, फारच भारी. थँक्यू भाऊ. थँक्यू. सगळ्यांना मी समोर बसण्याची विनंती करतो. थँक्यू सो मच. क्या बात आहे. तर काय सर, आज तुम्ही इथे आलाय आणि आमच्याकडे बरेच फॅन्स असतात, त्यांना काही संवाद साधायचा असतो. तुम्हाला भेटायला काही फॅन्स उत्सुक आहेत. नमस्कार. नमस्कार. मी तिकडे येऊ शकतो काय? या इकडे येऊ शकता. ऍक्च्युली मी थोडीशी माझी ओळख करून देतो. माझं नाव बद्रिके. बर. आणि मी पण सर तुमच्यासारखाच एक छोट. बसा प्लीज बसा. नाही मला हे बसू नाही देणार. बसा प्लीज मॅडम बसा. प्लीज मॅडम बसा. काय हरकत नाही, बसा. चल तू बरं. कसला बिझनेस आहे? आपला पण बिझनेस आहे. आपला साबण आहे. म्हणजे कसं, तुमचं जे प्रोडक्ट खाल्ल्यानंतर भांडी तर थोडीशी खराब होतीनच. आणि तुमचा एक व्हिडिओ आम्ही बघितला होता बरं का, लॉकडाऊन मध्ये जाम फेमस झाला होता तो. त्याच्यावरनच मला आयडिया आली की आपण बिझनेस काढूया साबणाचा. भांडी घासण्याचा साबण आहे. आणणार प्रोडक्ट आपले. काय करायचं होतं? तुम्हाला हे भांडं घ्यायचंय, ते घासायचं आणि घासता म्हणायचंय निंबुडा साबण. खरकट्या भांड्याची चिंता सोडा, वापरा साबण निंबुडा. आणि काय? निंबुडा. काचा निंबुडा लाई दो. काचा लिंबुडा लाई दो. एक काचा काय? कसं ते काचा म्हणजे भांड्याचा आवाज येतो. अच्छा. लिंबुडा लाई दो. एकदम कच्चा. सर लोकांना कळ सवयीच आहे ते. तुम्हाला काय सांगू, हे सवयीच आहे. पण मॅडमनी काय करायचं आता? मॅडम तुम्हाला म्हणायचंय भांडी घासतो कारभारी, निंबुडा साबण लय भारी. खरकट्या भांड्याची चिंता सोडा, वापरा साबण निंबुडा. वापरा साबण निंबुडा. 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 परफेक्ट. हा मॅडम तू आता. भांडी घासतो कारभारी, निंबुडा साबण लय भारी. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू वहिनी. थँक्यू. ऍड केलं. आता हे कधी येणार टीव्हीवर? नाही टीव्ही साठी नाही केलंय. मग बायको माहेर गेली, 4 भांडी राहिली होती, म्हणलं कुणाकडनं करून घ्यायची तर. थँक्यू. तुम्ही भांडी घासून येत नाही का? नमस्कार साहेब. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो आवाज येते? बोला सर. सर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं असेल, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. प्रत्येक गोष्ट तुमची मी बघितली आहे. म्हणजे तुम्ही हिरो म्हणून इतके कामं केलेत, कॉमेडियन म्हणून आणि काय म्हणजे विविध प्रकारचे कामं केले. पण त्यात एक पिक्चर होता सर तुमचा, एक विलन नावाचा. एक विलन मध्ये पण जबरदस्त तुम्ही विलन केला सर. थँक्यू. मस्त विलन केला. पण तुम्हाला त्यात एक विचारायचं होतं, तुम्ही असं त्याच्यामध्ये बायकांना मारताना दाखवलेत, तर काय म्हणजे असं काय त्यांना मारत होते? चित्रपटामध्ये काय असतं की माझा जो कॅरेक्टर होता ना, तो आपल्या बायकोवर प्रचंड प्रेम करायचा. पण त्याची बायकोचं डोकं खायची. तो स्वतःची बायको मारू शकत नव्हता, मग दुसरीकडे जाऊन. बापरे. असा होता. नाही पण त्याच्यामुळे काय झालं सर, म्हणजे पुरुषांना तर ते आवडलंच, म्हणजे आवडणारी गोष्ट आहे. तुम्ही
अरे काय बोलताय ते केलं पण ते काय समजा बायकांना नाही आवडलं. माझी बायको तुमचं खूप राग करते सर. त्या पिक्चर नंतर त्या पिक्चर पाहिल्यानंतर इतका राग करते. ते बाई म्हणते की हा माणूस जर असा मला दिसला ना त्या क्षणी मी विहिरीत उडी टाकून जीव देईन. बापरे. असं सर. हा मग वाईट आहे. नाही माझं म्हणणं फक्त एवढंच होतं सर का एक 5-10 मिनिटं वेळ असेल तर चालता का घरी. मागच आहे सर. तुमच्या 5 मिनिटाचं माझं आयुष्यभराचं काम. विहीर पण रेडीच आहे बरं. काय पण तुमचे प्रश्न आहेत. बायको बघेल तर मग बघा तुम्हाला तर उडी टाकायला लागेल. मंडळी धमाल अजून बाकी आहे पण आत्तापुरतं थांबण्याची वेळ आहे. उद्या भेटणारच आहोत याच पाहुण्यांच्या बरोबर याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.